आणि हायवा कॅश साठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. बघा सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना संधी आहे. व त्या आलीत काय मोकार आवाज येतो. तुम्हीच रेखता का दुसरा कोण रेखात? नाही पाटील साहेब माणसाच रेखता. मग या काय तुम्ही रेखता तुम्हाला ठावा नस काय सांगायचं आहे. तिकडे मोकार कल्लव राहत ना. अंतरा टीम बरा उद्या का तुमचा तर काय सांगायचं आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक आहे काय साठी. टेम्पो खाली झाला लगेच. टेम्पो खाली गरमुळ्याला जाय आवगलं गडी. गरमुळा कॅन्सल झाला मग गावातच कार्यक्रम केला. आत ना खेळ जायचा हो. नाही फिल्डर तुम्ही तुडीत न्याल नाही नकोच. बघा शेवटची मॅच आहे. मेगा फायनलची मॅच आहे. दोन्ही संघाचं स्वप्न आहे नाईट टुर्नामेंट मध्ये एखादा चॅम्पियन होण्यासाठी. आज ती वेळ दोन्ही संघाकडे आले परंतु एका संघाला मात्र निराशा जरूर पाहायला मिळेल. परंतु तो संघ कोणता असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. अगदी आपण पाहतोय टीम आहे एका साईडला लिमलेवाली आणि दुसऱ्या साईडला टीम आहे टप्पालवाली क्रिकेट संघ. या दोन संघामध्ये महायुद्ध मेगा फायनल पाहायला मिळते. गोलंदाज आहे गोलंदाज ट्रॅक वरती हरी पोकळ आहे. ओहो पहिल्याच बॉल वरती कबाडीचा फटका. अगदी झाडू शॉट पाहायला मिळाला आणि बॉल झाला फरार 4 धावांसाठी. येस नो प्रॉब्लेम. बघा पहिल्याच बॉल वरती कबाडीची बॅटिंग खरं पाहायला मिळते. आकाश आहे स्ट्राईक एंड वरती पहिल्याच बॉल वरती चमकार पाहायला मिळालाय. दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी 6000 विकेट हॅट्रिक आणि चमकार हॅट्रिक साठी तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. आई वाक्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. नाही आता यो सपोर्ट कोण ना करू नाही मला ना कळलं. आला रे काय काम करा तुम्ही. बरं आहे काय सगळे आपल्याच मॅच आहेत. बरोबर आहे लवकर लवकर व्हावं दे. चला जबरदस्त मॅच आहे. ओहो यावेळेस विकेट फलंदाज आकाश बॅक टू डग आउट. नाही आता शिल्लारची माणसं आखी जागी झाली बाया. त्याला वाटा पोरा मॅच टेला काहीतरी गडबड झालीस. काय सांगायचं आहे. नाही ना तुम्हाला 5 राती टकडल्यात ते चाप्याचा झाड दिसा त्यावरून काय समजलाय का नाही. समजलाय का नाही. नाही समजलं ना. बहुत जुने काळातली लोक तिकडे बसली आहेत. नाही मग मला वाटत मॅच कपल्या शिल्लारवालीवाल्या तुम्ही हेरजानी टाका पण जागा गोडावलाय ना. आता 5 राती कडल्या जागा गोडावला. आवडा कानार आहे त्या कशी उठतील काय सांगायचं आहे. 4 धावा आहे फलकावरती. येस बघा थोडीशी माहिती आमच्यापर्यंत आले. जर आज टप्पालवाडी क्रिकेट संघाने मेगा फायनल मारली तर कदाचित हरिदोरे हा खेळाडू रिटायरमेंट घेऊ शकेल की काय अशी आमच्यापर्यंत थोडीशी माहिती आली. परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती साबडा देखील भरपूर चांगला आहे. 5 धावा आहे फलकावरती. बघा अगदी विचार केला तर प्रयत्न भरपूर चांगले केले जातात. एक धाव वाचवण्यासाठी तडफड 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 पाहायला मिळते. जबरदस्त मॅच आहे. जबरदस्त मॅच आहे खेळपट्टीवरती पाहायला मिळते. ओहो यावेळेस अजून एक चांगला बॉल. सिद्धे दादा लाईव्ह आवाज 1 मिनिट बंद करा.
चालू करा, तेवढा सांगायचा होता. चला जाऊया मॅच मध्ये. ओहो यावेळेस अजून एक चांगला बॉल. अंतरडवालेवाला कांडण गेली तर काय सांगायचं आहे. बेकार काम. अंडा पाव आहे का नाही इकडे का खपला आहे ना. आता मोकार धंदा होईल. गडी भुकावतील ना आता. रेकू रेकू पार त्यांच्या पोटाला पीळ पडलं वय. जबरदस्त मॅच आहे. 5 धावा धाव फलकावरती मित्रांनो पाहायला मिळतात. कदाचित दोन संघाचं स्वप्न आहे एखाद्या नाईट टुर्नामेंट मध्ये चॅम्पियन होण्यासाठी, आणि ते दोन्ही संघाचं स्वप्न आज एका संघाचं पूर्ण होईल. एका संघाचं अधुरं राहील, आणि तो संघ कुठला असेल त्याचं जिवंत उदाहरण मात्र थोड्या वेळात पाहायला मिळेल. हरी पोकळा आहे घोडदास ट्रॅक वरती, जर्सी क्रमांक आहे 33. यावेळेस देखील अजून चांगला बॉल पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. हो तू तू बाय बाय करता करता अगदी पाहायला गेले तर आपण पाहू शकाल फलंदाज इथे होईल बॅक टू डगआउट. धन्यवाद दिनेश दादा रसाळ साहेब. खरं तर ज्यावेळेस खानदान टुर्नामेंट मध्ये साहेबांची एंट्री झाली तिथेही समालोचक करत होतो, तिथेही 500 रुपयाचं पारितोषिक साहेबांनी मला दिलं, आणि आज शेवटच्या मॅच मध्ये समालोचक लाभलोय तरी सुद्धा दिनेश दादा रसाळ साहेबांनी खरं तर 500 रुपये दिले. धन्यवाद दिनेश रसाळ दादा साहेब. खरं तर हे प्रेम आहे, खरं तर सातत्याने पाहायला मिळतं. यस आता हे टुंजेला भाजी कांडाय मा मोकळा निज नाही आमच्या डोळ्याला. आमचा कसा कार्यक्रम आहे पाण्यातले माशावाने निजायचा नाही. ओहो यावेळेस फटका फसलाय. ओहो ओहो लपकले कॅच. फलंदाज बॅक टू डगआउट. अंतरवाड वाल्या काय रे तुमच्यात वाट ना. चालेल. टावर पासून उल्याच्या ना जास्ती उल्याच्या लांब मस्ती करा नाही त्या टावरला तुमचा कडोप धडकला ना. टावर बुडी बदक्या नाही मग भोंगा बोसकल एक. आता गडी सरकला का इकडं जेल जेल. साई वाक्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर आंथरड क्रिकेट संघाचा जिथे कळोप आहे तिथे कॅच आली तर बेकार तुडवातुडे होईल. येस परंतु आईवा कॅच घेतली जाईल का शेवटच्या मॅच मध्ये. इथे फटका कमालीचा आहे, आणि बघता बघता आपण पाहू शकाल मित्रांनो धाव घेतली गेली. एकच धाव या बॉल वरती पाहायला मिळते. जबरदस्त मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये धावा बनल्या जातील किती. 7 धावा बनल्या, 3 विकेट देखील बाद झालेत. अगदी विचार केला तर 2 वर्षी मॅच आहे. 2 संघाचं स्वप्न आहे. टप्पालवाडी की लिमलेवाडी या 2 संघाचं स्वप्न एका संघाला अधुरा सोडावा लागेल. आणि अगदी विचार केला तर जय श्रीराम चषक 2026 हे पर्व पहिलं पाहायला मिळत आहे. शिलारवाडी क्रिकेट संघाने खर तर घेतलेली या स्पर्धेला अफाट मेहनत. आज त्यांचा संघ देखील केला. पहिली मॅच जरूर जिंकला, परंतु दुसरी मॅच खर तर गमवावी लागली. यावेळेस पुणे इंग्लिशचा बॉल आहे. फटका चांगला आहे, आणि ते फलंदाज बॅक टू डगआउट. आणि जर का शिल्लारवाडी क्रिकेट संघाची बॅट हरवली आहे ते कुणाला भेटले असेल तर त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बघा बरोबर आहे ना. नाही नाही 1000 रुपये एक बॉल आहे. लाईन टप्पालवाडीवाला तुम्हाला काच काय झाली आहे. आवडे लवकर नेरळ नाही उघडायचा. दिर्जा ना उलासा कळवायला बरं मालेर ना कशेडची आगवल का 5 वाजला म्हणे. तुम्हाला जाता जाता बक्षीस वाढता वाढता होईल. नाही आता टपालवाडीवाल्या
शिलाला नर्या बुजाय सांगतो का तुम्हाला नर्या करून वा आणि तुम्हाला नर्याला असे देतो ना भाकर आणि कांद्याचा मिरजू एकदम रोख मध्ये 7 धावा आहे धाव फलकावरती 7 धावा आहे धाव फलकावरती यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक धावतायत हो हो यावेळेस 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 नाही असं नाही जुडीत पोरा नाही वयाची बघा अगदी विचार केला तर पहिला डाव संपलाय पहिला डाव संपल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 धावा आहेत आणि 9 धाव्यांची गरज आहे टप्पालवाडी क्रिकेट संघाला आज कोणत्या संघाचं स्वप्न पूर्ण होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे अगदी जर मित्रांनो आपण पाहू शकाल मॅच भरपूर चांगला आहे शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये शेवटची मॅच देखील पाहायला मिळते जबरदस्त मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल 9 धाब्यांची गरज 12 बॉल मध्ये 9 धाब्यांची गरज आहे चला लिमणेवाडी क्रिकेट संघ आपण देखील मैदानाचा ताबा घ्या लगेच आमच्या प्रभाकरला काच आगार पडलाय काय माहित त्या आज जेवढा होता तेवढा त्या जवळच आलाय काय सांगायचं आहे आणि जशी मॅच स्टार्ट होईल येस आदेश आल्यावरून तर आम्हाला वागायच लागल नाही आंतरवाडीवाल्याने काय झाला माहित आहे का क्वालिफाय झाला 1 नंबर काम केला आणि मॅच आली त्याचा दुःख नाही ही मॅच आहे त्याचा आनंद घेता आईवाक्यासाठी 2000 आहेत आईवाक्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आदरणीय दिनेश दादा रसाळे साहेबांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी 6000 चौकार हॅट्रिक साठी विकेट हॅट्रिक साठी 5000 एस 9 धाब्यांची गरज आहे ऑल द बेस्ट देखील आलाय खरं तर अनिलजी पादेर या खेळाडूकडनं खरं तर खोंडेवाडी क्रिकेट संघ आज खेळला शेवटची मॅच पराभव झाला तरी सुद्धा टप्पालवाडी क्रिकेट संघाला पाठिंबा देत असताना खरं तर पाहायला मिळतो अगदी आणि डीजे ऑपरेटर मॅच संपल्यानंतर फक्त एक गाणं लावा काय सांग आंतरवाडीवाल्या हो तुम्ही टप्पालवाडीवाल्या काय कॉम्प्रोमाइज केली का तिकडं हा बस आवड मटण बोलाय मग बी आलो इकडे काय सांगायचं येस खरं तर ओपन संघ आहे आंथरड क्रिकेट संघ आंथरड वरियडी क्रिकेट संघ खरं तर त्यांच्याकडे खेळाडू वृत्ती आहे आणि शांतपणे ते खेळले रात्री आणि त्यानंतर विचार केला तर आजही त्यांचा खेळ भरपूर चांगला पाहायला मिळाला त्याला द्याव का ओहो यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय फटका देखील चांगला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक आहे तिथे ओहो यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल एक धाव फलकावरती आहे गोलंदाज आकाश आहे गोलंदाज ट्रॅक वरती आकाश आहे गोलंदाज ट्रॅक वरती या जबरदस्त मॅच 9 धाब्यांची गरज आहे 12 बॉल मध्ये 9 धाबा आमच्यापर्यंत थोडीशी माहिती पुरली होती पोचली होती जर का टप्पालवाडी संघ चॅम्पियन झाला तर हरी दोरे हा खेळाडू कदाचित रिटायरमेंट घेऊ शकेल अशी माहिती आले तो रिटायर होईल काठे होईल होतो खेळाय काय सांगायचं आहे त्याला काय कमी नाही ना हौशी सूर्या दादा बरोबर ना बस आणि तू कमी नाही ना तू खाटेवरचे कोट खेळाय ओहो यावेळेस साईबा कॅच बोंगा पोसकला एस वाट लागली ना कंचाय थेटाची काय सांगायचं आहे एक कॅच उडाल्या त्यात 7-8 जण धावलं याला तो ढकलीत नेतो त्याला तो ढकलीत नेतो कॅच कोण आलंच नाही चांगला षटकार पाहायला मिळाला
हो यावेळेस रिव्हर्स अटॅक सक्सेसफुल. बॉल झाला फरार आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ टप्पालवाडी क्रिकेट संघ ठरलाय.